प्रामुख्याने ही जी कारवाई जी आहे, ज्या हातभट्टी निर्मिती केंद्र आहेत, विक्री केंद्र आहेत किंवा साठवणूक केंद्र आहेत, या ठिकाणी आपण ती कारवाई करत आहोत. पुण्यामध्ये घडलेले जे विषारी दारूकांड आहेत, त्या अनुषंगाने जे आपल्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी आपण कारवाई करत होतो, पण आता आणखीन आपण त्याच्यावर जास्त फोकस केलेला आहे. 29 तारखेपासून ते कालच्या पर्यंत म्हणजे 1 तारखेपर्यंत आपण जवळपास 78 गुन्हे नोंद केलेले आहेत आणि 78 गुन्ह्यांमध्ये आपण एकूण 62 आरोपी अटक केलेले आहे आणि 14,67,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्याचबरोबर आपण हे केलेलं आहे की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही MIDCs आहेत किंवा काही रिकामे गोडाऊन आहेत, काही कंपन्या आहेत, त्या कंपन्यांना सुद्धा आपण भारतीय न्याय संहितेच्या कलम 168 अन्वये आपण त्यामध्ये त्यांना नोटिसा देत आहोत. नोटिसा देण्याचा उद्देश असा आहे की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अवैध मद्याची निर्मिती किंवा अवैध मद्य तयार करण्यासाठी लागणारा जो काही कच्चा माल किंवा असेल त्याची कुठे साठवणूक होणे किंवा विक्री होणे याच्या अनुषंगाने आपण त्यांना नोटिसा देत आहोत आणि ही कारवाई इथून पुढे सुद्धा अखंड राहणार आहे.